श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे जबाबदारीचा डोंगर। शहरातील एका जुन्या वाड्यात विनायक आपल्या कुटुंबासोबत राहत होता। त्याच्या घरात आई वडील, 2 बहिणी आणि एक लहान भाऊ होता। वडील मध्यमवर्गीय शेतकरी होते। ते मेहनतीने घर चालवत होते। विनायक आपल्या वडिलांचं मोठं कौतुक करायचा। त्यांना पाहूनच त्याने ठरवलं होतं की एक दिवस आपल्या घराचं नाव उजळवायचं। पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। त्या दिवशी सगळं छान चाललं होतं। घरात विनायकच्या शाळेतून सुवर्णपदक मिळवल्याचा आनंद होता। लहान बहिणी त्याला कौतुकाने पाहत होत्या। आई गोडधोड स्वयंपाक करत होती आणि वडील समाधानाने त्यांचं यश साजरं करत होते। पण दुसऱ्या क्षणी वडिलांना अचानक छातीत दुखायला लागलं। आई, बाबांना काय झालं? विनायक घाबरून ओरडला। पटकन रुग्णालयात घेऊन चल, काहीतरी गंभीर वाटतंय, आई अश्रू ढळत म्हणाली। त्याचं 18 वर्षाचं कोवळं मन अशा परिस्थितीसाठी तयार नव्हतं। रुग्णालयात नेईपर्यंत वडील सोडून गेले। डोक्यावरचं छत्र हरवलं होतं। वडिलांच्या चितेसमोर उभा असलेला विनायक मनाशी ठाम निर्धार करत होता। आई, आता घाबरायचं नाही, मी आहे ना, मी सर्व सांभाळेन। तुला किती मोठं वजं घेऊन चालायचंय बाळा, तू तर अजून मुलगा आहेस, आई हळवं होत म्हणाली। आई, आता लहान राहायचं नाही, आता वडील नाहीत, पण मी आहे। वडिलांच्या निधनानंतर घराचं आर्थिक गणित बिघडलं होतं। विनायकने ठरवलं की त्याचं पुढचं शिक्षण थांबवायचं आणि नोकरी करायची। आई, मी माझं कॉलेज थांबवतो, मला काहीतरी काम मिळेल। नाही रे बाळा, हे चुकीचं आहे, तुझं शिक्षण पूर्ण होऊ दे। आई, भावंडांच्या भविष्याचा आधी प्राधान्य आहे, मी शिकायला वेळ काढीन, पण आता घर चालवणं महत्त्वाचं आहे। आई काही बोलू शकली नाही। तिचं हृदय पिळवटून निघालं होतं। लहान बहिणीला आणि भावाला हे अजून समजत नव्हतं। दुसऱ्याच दिवशी विनायक काम शोधण्यासाठी शहरात गेला। एका कारखान्यात साध्या मजुराचं काम त्याला मिळालं। हे काम तुझ्यासाठी योग्य नाही, मॅनेजर म्हणाला। माझ्या लहान भावंडासाठी काहीही करायला तयार आहे, विनायक निर्धाराने म्हणाला। तो रोज सकाळपासून रात्रीपर्यंत कष्ट करायचा। त्याचे हात दुखायचे, पण चेहऱ्यावर आनंद असायचा, कारण तो कुटुंबासाठी काहीतरी करत होता। एकदा रात्री लहान भाऊ रोहन बोलला, दादा, तुला रोज कामाला जावं लागतं, मला तुझं काम करायला जमेल का? विनायकने हसून त्याच्या डोक्यावर हात फिरवला। तुझं काम आहे अभ्यास करणं, तू शिकून मोठा हो आणि मला अभिमान वाटेल असं काहीतरी कर। आईने ही गोष्ट ऐकली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले। विनायक, तू किती सहन करतोस? कधीतरी स्वतःसाठी विचार कर बाळा, ती म्हणाली। आई, माझं समाधान माझ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे। विनायकच्या त्यागाचं कौतुक करणारे अनेक जण होते, पण काही नातेवाईक टोमणे मारायचे। तुला कुणी पाठिंबा दिला का? असा किती काळ टिकशील? त्यांनी विनायकचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतःशीच म्हणाला, माझं ध्येय स्पष्ट आहे, कुटुंबाला मोठं करायचं आणि त्यासाठी मला जे करायचंय ते करीन। विनायकने कुटुंबाची जबाबदारी उचलली होती, पण त्याचं आयुष्य आता वेगळ्या संघर्षाच्या वाटेवर होतं। रोज सकाळी लवकर उठून कारखान्यात जाऊन रात्रभर दमछाक होईपर्यंत काम करणं हा त्याचा नियम झाला होता। मात्र त्याच्या मनात एकच विचार असायचा, माझं कुटुंब सुखी झालं पाहिजे। एका रात्री जेवणानंतर आईने विचारलं, विनायक, तुला हे काम फार कष्टाचं वाटतं का रे? तुझ्या हातांना किती जखमा झाल्यात? आई, हातांना जखमा होणं महत्त्वाचं नाही, त्या जखमांमुळे आपल्या घराची चूल पेटते हे महत्त्वाचं आहे, विनायकने उत्तर देतो। आईच्या डोळ्यातून पाणी आलं। ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात एक अपराधी भावना होती। तिला वाटायचं तिच्या मुलाचं आयुष्य वेगळं असायला हवं होतं। विनायकच्या लहान बहिणी रुचा आणि सुनीता शाळेत खूप हुशार होत्या। त्या नेहमीच त्याच्या त्यागाचं कौतुक करत। दादा, मी मोठं झाल्यावर डॉक्टर होईल, मग तुला कधी काम करावं लागणार नाही, रुचा उत्साहाने म्हणाली। आणि मी शिक्षक होऊन आपल्या गावातल्या मुलांना शिकवेन, सुनीता म्हणाली। विनायक त्यांना हसून म्हणाला, तुमचं यशच माझा खरा विजय आहे,
तुम्ही दोघींनी खूप मोठं व्हायचंय, हेच माझं स्वप्न आहे. लहान भाऊ रोहन मात्र जरा शांत स्वभावाचा होता. एकदा त्याने विचारलं, दादा, तुझी स्वप्न कुठं गेली? तू काय बनायचं ठरवलं होतंस ना? रोहनच्या या प्रश्नाने विनायक काही क्षणासाठी गप्प झाला. त्याला आठवलं की त्याचंही स्वप्न होतं, एक मोठा इंजिनियर बनण्याचं. पण तो म्हणाला, माझं स्वप्न आता तुम्ही पूर्ण करणार आहात. मला आनंद आहे की मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकतो. काही महिने गेले. घरातला खर्च थोडा वाढला होता. बहिणींच्या शाळेची फी, रोहनच्या पुस्तकांचे पैसे आणि आईच्या तब्येतीसाठी औषधं, हे सगळं सांभाळणं कठीण होतं. विनायकचा कारखान्याचा पगार पुरेसा नव्हता. तो रात्री एका छोट्या चहाच्या गाडीजवळ काम करू लागला. रात्री उशिरा घरी येऊनही तो कधीच तक्रार करत नव्हता. पण त्याचा थकवा आईच्या नजरेतून सुटत नव्हता. बाळा, तू स्वतःला संपवून टाकशील असं काम करत आहेस. थोडा आराम कर, आईने काळजीने सांगितलं. आई, घराला आता माझी गरज आहे. आराम नंतर करू, तो शांतपणे उत्तर देतो. एक दिवस गावातील एका नातेवाईकाने टोमणा मारला. काय रे विनायक, तू तुझ्या वडिलांसारखाच राहिलास. कष्ट करत राहशील पण मोठं काही साध्य करू शकणार नाहीस. हा शब्द विनायकला चटका लावून गेला. पण तो शांत राहिला. तो फक्त मनात म्हणाला, माझं काम बोलून देईल. रात्री आईने विनायकशी बोललं, बाळा, मी विचार करते तू हे सगळं आमच्यासाठी करत आहेस, पण तुझं स्वतःचं आयुष्य कधी जगणार? आई, माझं आयुष्य म्हणजे माझं कुटुंब आहे. तुम्ही सगळे हसताय तर माझा प्रत्येक क्षण आनंदी आहे, तो उत्तर देतो. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तुझ्या वडिलांच्या जागी तू उभा राहिलास, पण मी बघू शकत नाही की माझा मुलगा एवढा कष्ट करतोय, ती हळव्या स्वरात म्हणाली. एक दिवस विनायक कामावरून घरी आला तर त्याला एका नातेवाईकाने येऊन सांगितलं, तुझ्या बहिणीच्या शाळेच्या फीचा अपमानकारक किस्सा सगळीकडे पसरलाय. लोक म्हणतायत की तुमचं कुटुंब भीक मागायला लागलं. हे ऐकून विनायक शांत राहिला, पण आतून त्याचा स्वाभिमान दुखावला गेला. तो ठरवतो की आता स्वतःला सिद्ध करून दाखवायचं. विनायकच्या मनात समाजाने दिलेला अपमान खोलवर रुजला होता. त्याच्या बहिणींच्या शाळेच्या फीबाबत पसरलेल्या अफवांनी त्याला अस्वस्थ केलं होतं. तरीही त्याने ठरवलं की काहीही करून माझं कुटुंब उभं राहिलेलं दाखवणार. त्याने दुसऱ्याच दिवशी कामावरून सुटल्यावर एका छोट्या व्यवसायाचा शोध घेण्याचं ठरवलं. त्याच्या मनात एकच विचार होता, या संघर्षातून कुटुंबाला एक वेगळं भविष्य मिळवून द्यायचं. रात्री जेवल्यानंतर आईने त्याला विचारलं, बाळा, आजकाल तुला फार विचारात पाहते, काही अडचण आहे का? विनायकने हसून उत्तर दिलं, आई, अडचण काही नाही, पण आता आपल्या घराची परिस्थिती सुधारायची आहे. मला एका छोट्या व्यवसायाचा विचार करायचा आहे. आई विचारमग्न झाली. व्यवसाय? पण बाळा, व्यवसायाला पैसे लागतात. तुझ्या हातात आता फार काही नाही. उगीच स्वतःला अडचणीत टाकू नकोस. आई, प्रत्येक गोष्ट छोट्या पावलांनी सुरू होते. आपल्याकडे फार काही नसलं तरी मेहनतीवर माझा विश्वास आहे, तो ठामपणे म्हणाला. विनायकने ठरवलं की कामाच्या वेळेतून थोडा वेळ काढून तो एक चहाचा छोटा गाडा उभारेल. त्याने एका मित्राकडून थोडी माहिती घेतली आणि त्याच्या थोड्या बचतीतून सामग्री खरेदी केली. दादा, हे सगळं कसं जमवतोस? लहान भाऊ रोहन विचारत होता. तू बघतोस ना रोहन, माणसाने छोट्या गोष्टींनी सुरुवात केली की मोठं स्वप्न साकार करता येतं. फक्त मेहनत आणि धीर असायला हवा. विनायकने हसत उत्तर दिलं. चहाचा गाडा सुरू करण्याचा विचार सोपा वाटत होता, पण प्रत्यक्षात तो आव्हानांनी भरलेला होता. एका रात्री त्याचा मित्र राजेश आला. विनायक, मला एक सांग, व्यवसाय चालवायला तुला वेळ कसा मिळेल? आणि पैसा? राजेश, वेळा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. मी कारखान्यातून सुटल्यावर गाडा चालवेल. जिथं माझं कुटुंब उभं करण्याचा प्रश्न आहे तिथं थकवा महत्त्वाचा नाही. पण एका समस्येने त्याला गाठलं. चहाच्या गाडीसाठी अधिक पैशाची गरज होती. त्याच्या हातात असलेली बचत पुरेशी नव्हती. त्याला पैसे उधार घ्यावे लागतील का, हा विचार त्याला अस्वस्थ करत होता. एक दिवस आईने त्याला बोलावलं. तिने जुन्या कपाटातून एक छोटा डबा काढला. हे बघ, मी तुझ्या वडील होते त्या दिवसापासून थोडं थोडं करून पैसे बाजूला ठेवले होते.
मला वाटलं हे आता उपयोगी पडतील. विनायकच्या डोळ्यात पाणी आलं. आई, हे कशाला? हे तर तुझ्या स्वतःच्या गरजांसाठी होते ना? बाळा, माझी गरज आता तू आहेस. हे पैसे तुला आणि तुझ्या स्वप्नांना सहाय्य करण्यासाठीच आहेत. विनायकने आईच्या मदतीने चहाचा गाडा उभा केला. त्याने त्याला आशेचा कट्टा असं नाव दिलं. त्याच्या पहिल्याच दिवशी त्याने जिद्द आणि मेहनतीने लोकांमध्ये चहाची चव रुजवायला सुरुवात केली. एका ग्राहकाने विचारलं, तुझा चहा उत्कृष्ट आहे, पण इतक्या कमी पैशात तू कसा नफा कमवतोस? माझ्यासाठी नफा म्हणजे लोकांची आवड. माझ्या कुटुंबाच्या पोटाला आधार मिळाला की मी समाधान आहे, विनायकने उत्तर दिलं. गाडा हळूहळू चालू लागला. काही दिवसांनी तो पाहतो की रोज गाड्यावर येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढते. त्याचा छोटा व्यवसाय यशस्वी होतोय आणि त्याचं कुटुंबही या यशाने हळूहळू आनंदी होतंय. दादा, तुला एक दिवस मोठा चहा व्यापारी व्हायचंय, लहान बहीण रुचाने कौतुकाने म्हटलं. तू डॉक्टर होशील आणि मी व्यापारी. आपण सगळ्यांनी मिळून आपलं घर मोठं करूया, विनायकने हसून उत्तर दिलं. पण या यशाला विरोधकही होते. गावातील काही लोक विनायकच्या चहाच्या व्यवसायाबद्दल टोमणे मारत होते. शिक्षण झालेल्या मुलाने चहा विकायचा का? हे काही योग्य काम नाही. पण विनायकने त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. माझ्यासाठी काम लाजिरवाणं नाही, कष्ट करण्याचा अभिमान आहे, तो शांतपणे उत्तर देत असे. पण एक दिवस अचानक काहीतरी घडलं. विनायकच्या चहाच्या गाड्याला आग लागते. तो आगीच्या धक्क्यात सगळं गमावतो. आता त्याचं स्वप्न पुन्हा खडतर वाटेवर सुरू झालं होतं. चहाच्या गाड्याला लागलेली आग विनायकच्या आयुष्याला मोठा धक्का देऊन गेली. त्याचं कष्टानं उभारलेलं स्वप्न एका क्षणात जळून खाक झालं होतं. लोकांची गर्दी जमली होती, पण कोणीही पुढे येऊन मदत करत नव्हतं. विनायक त्या जळालेल्या गाड्यांच्या अवशेषाकडे पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण तो रडत नव्हता. आई घाबरलेल्या स्वरात म्हणाली, बाळा, हे कसं झालं? तू ठीक आहेस ना? आई, गाडा गेला, पण माझं स्वप्न संपलेलं नाही. पुन्हा सुरुवात करू, विनायक ठामपणे म्हणाला. रात्री घरात शांतता होती. सगळे विचारमग्न होते. आई आणि भावंड त्याच्या भूतकाळाच्या आठवणीमध्ये हरवलेली होती. दादा, आता काय करायचंय? रोहनने हळू आवाजात विचारलं. पुन्हा सुरुवात करायची रोहन. संकट आली की माणूस खचतो असे नाही, तर त्यातून मार्ग शोधतो, विनायक उत्तरला. आईने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, विनायक, तुझा आत्मविश्वासच माझ्या कुटुंबाचा खरा आधार आहे. पण तुला इतक्या यातना सहन करताना पाहून माझं मन पिळवटून जातंय. आई, मी काहीही सहन करायला तयार आहे. फक्त तुमचा हसत चेहरा बघायचंय, तो शांतपणे बोलला. दुसऱ्या दिवशी विनायकने पुन्हा मेहनत सुरू केली. त्याने गावातील एका जुजुबी दुकानात काम करण्याची तयारी दाखवली. तुला काम करायचंय, पण तू तर चहा विकायचास ना? दुकान मालकाने विचारलं. हो, पण माझ्या स्वप्नांसाठी काही काळ कुणाच्या तरी सावलीत काम करणं गरजेचं आहे, विनायकने उत्तर दिलं. दुकानात काम करता करता विनायक नव्या कल्पना सुचवू लागला. त्याने दुकानातल्या विक्रीत वाढ करण्यासाठी नवीन प्रकारची चहाची पावडर आणायला सूचना दिली. दुकानदाराने त्याचा सल्ला मानला आणि व्यवसायाला यश मिळालं. तुझ्या कल्पनांमुळे माझा व्यवसाय वाढतोय. तुझ्यासारखा सहकारी असणं खूप महत्त्वाचं आहे, दुकान मालक त्याला म्हणाला. दिवसातून कितीही काम केलं तरी विनायक रोज रात्री भावंडासोबत वेळ घालवत होता. तो त्यांना त्यांचे धडे शिकवत असे आणि त्यांच्या स्वप्नांसाठी प्रोत्साहित करत असे. दादा, तू इतका थकतोस, पण तरी आमच्यासाठी वेळ कसा काढतोस? रुचाने त्याला विचारलं. तुमच्या स्वप्नांची पूर्तता करायचं माझं ध्येय आहे. तुम्ही सगळे यशस्वी झालात तर माझं सगळं श्रम सार्थक होतील, तो म्हणाला. एक दिवस त्याचा जुना मित्र राजेश त्याला भेटायला आला. विनायक, मी तुझ्या गाड्याचा नुकसान झालेलं ऐकलं. मला तुझं कौतुक वाटतं की तू अजून खचलेला नाहीस. राजेश, संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांना सामोरं जाणं हीच माणसाची खरी ताकद असते.
विनायकने उत्तर दिलं. मला तुझ्या स्वप्नात भाग घ्यायचा आहे. मी तुला थोडी आर्थिक मदत करायला तयार आहे. पुन्हा गाडा सुरू करूया, राजेश म्हणाला. विनायक प्रथम गोंधळला, कारण त्याला कधीच कोणाकडून मदत घ्यायला आवडत नव्हतं. पण राजेशच्या आग्रहावरून त्याने ती मदत स्वीकारली. राजेशच्या मदतीने आणि स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने विनायकने पुन्हा चहाचा गाडा उभा केला. पण यावेळी त्याने गाडा नवीन ठिकाणी सुरू केला, जिथे लोकांची वर्दळ अधिक होती. त्याने चहा आणि लहानशा नाश्त्याची सोय केली. पहिल्याच दिवशी गाड्यावर चांगली गर्दी झाली. एका ग्राहकानं विचारलं, अरे तू परत आलास? तुझा चहा तर फार चांगला असतो. हो, मी परत आलोय. संकट आल्यावर खचायचं नाही, हे मला माझ्या वडिलांनी शिकवलंय, तो हसत उत्तर देतो. गाडा पुन्हा सुरू झाल्यावर कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. लहान बहिणींना आणि भावाला आता वाटत होतं की त्यांचं भविष्य सुरक्षित आहे. आई म्हणाली, विनायक, तुझ्या कष्टामुळे आज आपलं कुटुंब टिकून आहे. तू खूप मोठं काम केलंस बाळा. आई, हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच आहे, तो नम्रपणे म्हणाला. विनायकच्या चहाच्या गाड्याचं यश पाहून गावातील मोठा व्यापारी जगन्नाथ अस्वस्थ झाला. त्याचं मोठं हॉटेल होतं, पण लोक विनायकच्या चहा गाड्यावर अधिक गर्दी करत होते. त्यामुळे जगन्नाथनं ठरवलं, हा गाडा बंद पाडल्याशिवाय माझं नुकसान थांबणार नाही. एक दिवस विनायकच्या गाड्यावर 2 लोक आले. ते उग्र आवाजात म्हणाले, तू हा गाडा बंद कर. तुला माहीत नाही का, जगन्नाथच्या परवानगीशिवाय इथे कुणी व्यवसाय करू शकत नाही. विनायक शांत राहून म्हणाला, माझा गाडा कोणाच्या जागेत नाही. मी मेहनतीने पैसे कमवतोय. तुमच्या मालकाला हे सांग. ते दोघं धमकी देऊन निघून गेले. पण विनायक न डगमगता आपलं काम करत राहिला. रात्री घरी आल्यावर आईने विचारले, बाळा, आज खूप उशीर झालाय. काही अडचण तर नाही ना? आई, सगळं ठीक आहे, पण एक छोटासा व्यापारी माझ्या गाड्यावर डोळा लावून आहे, तो म्हणाला. हे ऐकून आई घाबरली. बाळा, त्या लोकांशी पंगा घेणं आपल्याला परवडणारं नाही. काहीतरी दुसरं बघ, ती काळजीने म्हणाली. आई, आपण सत्याच्या मार्गावर आहोत. मेहनत आणि प्रामाणिकपणा आपल्याला कुठल्याही संकटातून बाहेर काढतील, तो ठामपणे म्हणाला. दुसऱ्या दिवशी विनायकने गाड्यावर आलेल्या ग्राहकांशी आपली समस्या शेअर केली. त्याने उघडपणे सांगितलं, माझ्यावर दबाव आणला जातोय की मी हे गाडा बंद करावं, पण मी प्रामाणिकपणे काम करतो. जर तुम्हाला माझा चहा आवडत असेल तर मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. गावातील लोकांनी त्याला भरभरून आधार दिला. तुझं काम चांगलं आहे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, एक ग्राहक म्हणाला. जगन्नाथने असे कितीतरी लोक संपवले होते, पण आम्ही यावेळी शांत बसणार नाही, दुसऱ्या ग्राहकाने ठामपणे सांगितलं. पण जगन्नाथ थांबला नाही. त्याने विनायकच्या गाड्याला परत तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. एका रात्री गाड्यावर कुणीतरी दगड फेकले आणि सामानाची नासधूस केली. दुसऱ्या दिवशी विनायकने गाडा पाहिला, पण तो खचला नाही. तो म्हणाला, हे सगळं मला थांबवण्यासाठी आहे, पण मी थांबणार नाही. विनायकने ठरवलं की आता या गोष्टीविरोधात कायदेशीर पद्धतीने लढा द्यायचा. तो गावातील वकिलाला भेटला. तुमचं काम प्रामाणिक आहे आणि हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. मी यासाठी तुमचं प्रतिनिधित्व करेन, वकिलाने सांगितलं. विनायकने आपल्या गाड्याचा परवाना आणि कागदपत्र व्यवस्थित करून घेतली. जगन्नाथने शेवटचा डाव टाकला. त्याने विनायकला बोलवून धमकावलं, बघ विनायक, माझ्याशी लढून तुला काहीच फायदा मिळणार नाही. मी तुला मोठी रक्कम देतो, फक्त हे गाडा बंद कर. विनायक शांत राहून म्हणाला, पैसे मी कमवतो, पण स्वाभिमान गमावू शकत नाही. मी हा गाडा बंद करणार नाही. जगन्नाथने विनायक विरुद्ध लोकात खोटी अफवा पसरवायला सुरुवात केली. पण लोक आता जागरूक झाले होते. गावातील लोकांनी विनायकच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. विनायकचा गाडा बंद केला तर आम्ही शांत बसणार नाही, लोक ठामपणे म्हणाले. जगन्नाथला कळलं की आता तो लोकांच्या ताकदीपुढे टिकू शकणार नाही.
अखेर त्याने विनायकच्या मार्गात अडथळे आणणं बंद केलं. काही महिन्यात विनायकचा व्यवसाय आणखी वाढला. त्याच्या गाड्यावर लोकांची गर्दी होऊ लागली. त्याने चहाबरोबरच इतर पदार्थांचा व्यवसाय सुरू केला. दादा, तुझं स्वप्न आता खऱ्या अर्थाने पूर्ण होतंय, रुचाने आनंदाने म्हटलं. हो, आणि हे फक्त तुझ्यामुळेच शक्य झालं आहे, विनायकने हसून उत्तर दिलं. विनायकच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याचं कुटुंब आता सुखी आणि सुरक्षित होतं. त्याच्या प्रामाणिकपणाने लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकला होता. संकट कधीही येऊ शकतात, पण ज्या व्यक्ती सत्याचा मार्ग आणि मेहनतीवर विश्वास ठेवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.